स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आणि चालू करूयात आपण आपली पुढील दिनचर्या. मित्रांनो, आज काय आपल्याला पेट्रोल वगैरे टाकायचं नाही. आजची कसं एकदम रेडी लागतं, त्यामुळे कालच आपण पेट्रोल टाकून ठेवले. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल तर पेट्रोल मग आधीच का नाही ठेवत. जर तुम्हाला छोटा भाऊ असेल घरात तर तुम्हाला समजेल की पेट्रोल आधीच का टाकायचं नसतं. बारका भाऊ कुठे गाडी हिंडवतो, मग ऐन टायमिंगला पेट्रोल संपलं आणि मोकार पेट्रोल जातं नाही का. आजीला आपल्या सगळं जागची जागी लागतं. तर जागची जागी नसत तर आजी 4-5 वेळा आपल्याला 4-5 वेळा सांगते की तुम्ही काय करत नाही. आजी बघा, आजी किती खुश आहे आपली भावाकडे चालली अक्षय तृतीयामध्ये जेवण करायला. तर आजीला सोडल्यावरती भेटू आपण. मित्रांनो, इथं काहीतरी नाही का, काहीतरी टायर वगैरे झाली, टायर ना आलाय, त्यामुळे जाता येता एकदम असं श्वास कोंडल्यासारखं होते. आजची तर बघा तोंडाला लावून बसतं की पॅक बसली होती, आपण बी पॅक झालोय. हा बघू काय हो तिथं होम मिनिस्टर बघा आलता बाया नसताना, बाळूबायाला बघितलं. हिओ बघा, हिओ मोबाईल मध्ये गुंग पिलिया, काय पिलिया. आजला सोडले मित्रांनो, आपण निघालोय कामावरती म्हणजे ऑफिस वरती. काय ना मित्रांनो, आपली एकच टार्गेट आहे, लवकरात लवकर आजला जेवढं सुख देता येईल तेवढं द्यायचंय. कारण का आजने आपल्यासाठी खूप काही सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि खूप त्रास सहन केलाय आपल्यामुळे आजी नाही का. आपल्यासाठी म्हणजे आई वडील नाही, त्यामुळं खूपच आजीच्या अंगावर खूप झाल्या आणि आजीने त्या पार पाडल्यात आणि आजी अजून देखील पार पाडत आहे. तर त्यासाठी म्हणजे नाही का आजीला मी खूप मानतो. आजी कायम आपल्या सोबत असते. मित्रांनो, कामाला सुटलोय, आजीला घ्यायला आलो. इथं इथं बघा काय चाललंय, भूमिपूजन चाललंय. तुझं नाव? आदेश गोपालकृष्ण कंपोस्ट इकडे केडगाव तालुका ढूंढ जिल्हा पुणे नाणार मोसबनगर येता अंगणवाडी. अयो, आणि तुझं नाव? हे आपले भाऊ आहेत मित्रांनो, म्हणजेच की आपले पंजोबा, आजीचे वडील. भाऊ म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. एक दिवस नक्कीच आपण वेळ काढून त्यांची सविस्तर गाठ घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू. त्यांच्या आयुष्याचा प्रवास खूप खडतर राहिलेला आहे मित्रांनो. त्यांनी शून्यातून निर्माण केले सर्व काही. आज त्यांच्याकडे पहिल्यांदा थोडीफार जमीन होती, आज भरपूर जमीन आहे आणि ती सर्व मुलांच्या नावावरती केलेली आहे त्यांनी. आणि आज ते जवळपास 100 क्रॉस करणार आहेत लवकरच. मित्रांनो, हा आपला मोठा मामा आहे, सख्खा नाही पण सख्यापेक्षा काही कमी नाही. ही बघा आमची येडी तीर्था. बाकी सर्वांचं काय चाललंय आणि हिचं काय चाललंय. हे बघा आपला पप मामा आलाय. पप मामा आलाय आता कुदळ मारल. सगळ्यात दणकट गडी, पण सगळ्यात काही निधन का मारलं नाही. मित्रांनो, आलोय घरी आपण, पण आपला प्रॉब्लेम कंटिन्यू. लोड शेडिंग 6 ते 10 लाईट आपली घालवलेली आहे रोजच्या प्रमाणे आणि आपण तिथं गप्पा गोष्टी करून आलोय घरी. खूप वेळ लागला, उशीर झाला. आज कामावरून सुटायला बी तसा उशीर झाला. अशा प्रकारे आपण हातपाय धुवून मस्त फ्रेश होऊन चहा पिऊ आणि आजचा व्लॉग इथेच संपवू. आणि हो, जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.